अमरावती जिले में लगातार बारिश के कारण हजारों हेक्टेयर कृषि भूमि पानी में डूबी हुई है। भारी बारिश की वजह से किसानों का बड़ा नुकसान हुआ है। इसी बीच किसानों की परेशानी जानने हेतु सांसद बलवंत वानखेड़े ने खेतों में जाकर नुकसान का जायजा लिया। भारी बारिश की वजह से दरियापुर तालुका में कपास और सोयाबीन के खेतों में 2 से 3 फीट तक पानी जमा हो गया है और खेत झील बन गया है। इसे देखते हुए सांसद बलवंत वानखेड़े ने दरियापुर में क्षतिग्रस्त खेती का निरीक्षण किया है। इस मौके पर सांसद बलवंत वानखेड़े ने नुकसान का जायजा लिया। सांसद बलवंत वानखेड़े ने मांग की है कि सरकार तुरंत फसल बीमा प्रदान करे और क्षतिग्रस्त किसानों को मुआवजा दे। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे पेरणी सुरू झाली तेव्हापासूनच अमरावती जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि काही पावसामुळे शेती उगवली नाही, काही उगवली। ते उगवलेली शेती शेतकऱ्यांना वाचवण्याचा अनेक प्रकार हे केले, मेहनत घेतली, खत दिलेत, फवारणी केली, परंतु हा खर्च सगळा त्याचा वाया गेलेला आहे। काल परवापासून तर एवढा पाऊस आहे की पूर्ण शेती पाण्याखाली आहे। म्हणजे जे आहे पीक ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांच्या हाती काही राहणार नाही। म्हणून या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहणं गरजेचं आहे। मग पीक विमा असेल किंवा विशेष पॅकेज असेल, हे जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं, त्या निमित्ताने ही विनंती करेल। ढगफुटीसारखे प्रकार दर्यापूर तालुक्यात, मग नालवाडा असेल, चिपर्डा असेल, या गावात सुद्धा ढगफुटीचेही प्रकार झाले। तर तिथली जमीन पूर्ण खरडून गेली, पूर्णतः नष्ट झाली। तर शासनाने याकडे दुर्लक्ष द्यावं ही विनंती। आणि या तालुक्यात जवळपास 27 जूनपासून पेरणी झालेली आहे। 27 जूनपासून या शेतात पाय टाकायला सुद्धा कास्तकाराला वेळ मिळाला नाही। शेतकऱ्यांनी काही ठिकाणी तणनाशक मारलेले आहेत, कोणी खतं टाकलेले आहेत आणि एकरी 20 ते 25 हजार रुपयाचा खर्च झालेला आहे आणि हा खर्च भरून सुद्धा निघत नाही आणि पुढील उदरनिर्वाह शेतकऱ्यांनी कसा करावा ही मोठी आज समस्या शेतकऱ्यांजवळ झालेली आहे। मी शासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट नुकसान भरपाईची मागणी मी या ठिकाणी खासदार बळवंत साहेब वानखेडे यांना आणि कृषी विभागांना, कलेक्टर साहेबांना आणि महसूल विभागाला करत आहे।